20 वर्षापूर्वी चांगलाच घाबरलेला दिसतो. हे काय ना आता प्रिया पण उभी झाली ना तर नावाचा मैपत शिकरे नाही. तू चपाती खाल्लीच नाहीयेस? अस्मिता जेव की. आता तू स्वतःसाठी नाही तर दोघांसाठी जेवायचंयस ते विसरले? माझ्या बाबाची आठवण येते आणि जेवणच जात नाहीये. गर्भसंस्कारामध्ये जे काय शिकलेस ना ते लक्षात ठेव ना गं. सगळं बाळाच्या आईनेच करायचं. बाळाच्या भविष्याची जबाबदारी बाबांवरती असते आणि आता तो तेच पार पाडतोय. औक्षण हाँ ते करणार. मग ती काय करते? घाल. मस्त. मला सांगा, अर्जुन लहान असताना पूर्णाईने चेन केली होती आणि त्याला एक सोन्याचं पेंडंट होतं, लॉकेट डिझाईन होतं. दोघांची तन्वी गोड आणि इनोसेंट होती. हो तेच ते लॉकेट. हे लॉकेट मी किती वेळा ते तन्वीच्या गळ्यात बघितलं. अरे या आज प्रतिमा अर्जुनचा लहानपणीचा वाढदिवस आठवतो. त्या रात्री आम्ही तुमच्या घरून निघालो ते सुद्धा मला स्पष्ट आठवते. तन्वीला निघायचंच नव्हतं म्हणून रडत होती ती. पूर्णाईचं ऐकलं असतं तर. आपला अपघात त्याच रात्री झाला होता ना? नो प्रॉब्लेम. सगळं आठवलं. रविराज सर, आपली पुढची स्टेप काय असेल? यांना काय झालंय? डॉक्टर चेक करतील तेव्हा सांग. मी सही करते पण प्लीज यांच्या उपचाराला सुरुवात करा. मला रविवार केले त्यांना भेटायचं. पेशंट ऍडमिट आहे, ते सतत तुमचं नाव घेत आहेत आणि तुम्हाला तिथे बोलत आहेत. चला होता या मुलीने सांगितलं की त्या संदर्भात तुम्हाला माझ्याशी काहीतरी बोला. तुमकडे करेन मी. रविराज काका, तुम्ही म्हणाला होता की तुम्ही जेव्हा हॉस्पिटल तुमच्या गाडीच्या मागचा ट्रक चालवत होता. माझी तन्वी कुठे? त्याच्याकडून आपल्याला बरीच माहिती मिळू शकली. आधीच तो गेला. पण आपण आता मैपतला घाबरवण्यासाठी त्या ड्रायव्हरचा फोटो जातात. त्याचा फोटो आहे तुमच्याकडे? त्याची सगळी माहिती मिळवली होती. टीव्हीने रेकॉर्ड होतं आणि त्याच वेळी मी त्याचा एक त्या बाबूचा फोटो आपण जर महिपतला दाखवला सगळ्यात मोठी थट्ट. पुतणीची आठवण आली. हे बबली का नाही तुझा काका तू इथे घेत तुम्ही आता बबलीला नरकात जाऊन कसं झालं असं एकत्र राहा आनंदानं नाही का? काय कळलं? बर मग तुला आहे ना तुझ्या मग कळलं तुला. काय होय तुम्हाला? प्रिया तुला काय आधीमध्ये मेमरी लॉस होतो का? किती वेळा सांगायचं ते? बबली तुझ्या पत्ता पाठवतो त्या पत्त्यावर निघून यायचं. अजून काही कळलं असेल का? पण मी काय केलंय? या चितुंद्रीला आपण लय सोड दिली पण आता तुम्ही बघा तुम्ही पण तू पाठवलेल्या पत्त्यावर यायची का ती? त्याचा आधीच काय हा कोणाचा नंबर आहे? पण हायवे जवळ झालेला ऍक्सिडेंट कसा झाला? त्याचा तुला एक पुरावा आहे. लगेच ये. हे सगळं ती चितुंद्री करते. पनवेलमध्ये झालेला अपघात नाही का? हा नागराज शेठ ते तुला सांगतो भेटायला ये असं सांग. या चितुंद्रीने कुठल्या तरी पुरुषाला घोगरा आवाज काढून ना आपल्याला त्याची सुपारी दिली तिने पण त्या बबलीला माहित नाही की त्याशिवाय सुपारी पडतो. म्हणजे तू आता त्या जागी आणि ती प्रिया स्वतःच्या जाळ्यात सापडणार. म्हणजे तिथं तुम्ही जा आणि मला जिथं बोलवलं तिथं मी जातो. आपण प्रत्यक्षात बघू. अरे पण त्या प्रियाचा कोणीतरी साथीदार आहे असं म्हणतोस ना तू? माझी तरी तावडीत सापडणार ना नागराज शेठ तो. कळलं का? तुम्ही आता निघा. प्रियाला जिथं बोलवलं तिथं जा. कळलं का? जा. एक कोण? चल मी जातो. मैपत अजून मला बघा खरं आहे आपल्याला आजच कर. या घोगऱ्यानं कुठं बोलवलं का? तू येऊ ना. नाही तुझ्या तुकडा तुकडा केलं ना तर ना गाडीचा फोटो गाडीच्या मालकाचा फोटो. चल निघ. फोन उचला नागराज शेठ फोन उचला. बरं नागराज शेठ हा महिपत काय झालं तिकडे? पण मला खात्री आहे ती प्रिया आहे ना आजूबाजूला कुठेतरी लपून माझ्याकडे लक्ष ठेव. तुम्हाला मी फोन करत होतो पण नेहमीप्रमाणे तुमचा फोन कुठे सांगतो तुम्हाला. तुम्ही कुठे नागराज शेठ? कुठे म्हणजे काय? आलेलं नाही इकडे कोणी? थांबा तिथं आलो तुम्ही.